जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास दुसरा सूर्यस्तवन निरूपणनाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष, मार्तंड मंडळाचा प्रकाश, फाकला भूमंडळी. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील 16वा दशक तत्वान्वयाचा आणि समास दुसरा आहे सूर्यस्तवन निरूपणनाम. यामध्ये समर्थांनी काय सांगितलं आपल्याला? श्री समर्थांनी सूर्याची आराधना केलेली आहे. तो जो सूर्य आहे तो बाह्य नाही, आतला. तो सूर्य अंतर्मनातील प्रकाश आहे. तो सूर्य अंतर्मनातील ऊर्जा आहे. ती सूर्य म्हणजे अंतर्मनातील स्पष्टता आहे. अगदी जागृती म्हणजे सुद्धा तो सूर्यच आहे. समर्थ आज आपल्याला या समासामध्ये ज्या ओव्या सांगणार आहेत त्यामध्ये जो शब्द सूर्य वापरलेला आहे तो परमज्ञान म्हणून वापरलेला आहे. सर्वोच्च ज्ञान. सूर्यप्रकाश म्हणजे चैतन्य आणि सूर्याचा नित्य उदय म्हणजे दासाची सातत्याने केली जाणारी उपासना, आध्यात्मिक प्रगती याचं वर्णन आहे. बघा ना, सूर्य म्हणजे काय? प्रकाश. आणि सूर्याने काय केलं आहे? पृथ्वीला उजेड दिला आहे, उजाळा दिला आहे. तसंच साधकाला विवेकाचा प्रकाश एकदा मिळाला की त्याचं जीवन प्रकाशित होतं आणि दासाला अज्ञानापासून ज्ञानाकडे नेण्याचं काम हा सूर्य करतो. या सूर्यामुळेच अज्ञानाचा अंधार नष्ट होतो, तिमिरातून तेजाकडे. सूर्य म्हणजे ऊर्जा. जर सूर्यच नसता तर तुमची आमची शरीरं दुर्बल झाली असती. उपासना कुठली केली असती? बैठकीला कसा आला असता? मग ती ऊर्जा आहे. सूर्य म्हणजे ऊर्जा. त्याच्यामुळं तुमच्या आमच्या अंगामध्ये बळ आहे. सूर्य नमस्कार करणं म्हणजे काय? बलोपासना. त्या बलाची उपासना म्हणजे सूर्य नमस्कार करणे. तुमच्या आमच्याकडे ती श्रद्धारूपी बळ आहे. एकदा की ती श्रद्धारूपी बळ कमी झालं की उपासनासुद्धा मंदावते. बघा, उत्साह नसला की मार्गामध्ये अडथळे यायला सुरुवात होते. म्हणजे हा जो सूर्य आहे, हा सूर्य म्हणजे आम्हाला सतत प्रेरणा देणारा एक शक्ती स्त्रोत आहे. हा सूर्य म्हणजे सातत्य काय आहे हे सांगणारा अत्यंत उत्तमाचं उदाहरण आहे. सूर्य म्हणजे सातत्य. सूर्य रोज उगवतो. साधकसुद्धा रोज उपासना करतोच. आणि या रोजच्या उपासनेतून त्या साधकाचं, त्या दासाचं चरित्र संपन्न होतं. त्याला संयम काय हे कळतं आणि त्याला एक वेगळं बळ मिळायला लागतं. त्यासाठी सातत्यपूर्ण उपासना केलीच पाहिजे, अगदी सूर्यासारखी. सूर्य आज्ञेत आहे बरं का समर्थांच्या, म्हणून तो रोज येतो. सूर्य म्हणजे जागृती. जर दिवसच नसता ना, सूर्य आलाच नसता ना, तर चोऱ्या वाढल्या असत्या, भीती वाढली असती, भ्रम वाढले असते, अज्ञान वाढत गेलं असतं. तुमच्या आमच्या मनामध्ये प्रकाशच जर नसता तर वासना वाढत गेली असती, निर्णय चुकीचे झाले असते, भ्रम वाढला असता. तुमच्या आमच्या अंतर्मनातील दिवस म्हणजे चैतन्य आहे आणि ते जागृत करण्याचं काम हा सूर्य करतो. सूर्य म्हणजे परमसत्य, अंतिम सत्य म्हणजे सूर्य. चंद्र बदलतो, कलेकलेनी वाढतो, कलेकलेनी कमी होतं, पण सूर्याचं तसं नसतं. चंद्र बदलणारी भावना आहे. सूर्य अचल आहे, निश्चल आहे, अढळ आहे. बरोबर आहे का? सूर्य म्हणजे दैवी कृपा आहे. सूर्याला नमस्कार केल्याने तेज वाढतं, मन प्रसन्न होतं, संकल्पशक्ती वाढते. म्हणून समर्थ सांगतात सूर्यनमस्कार करा. मित्र रवी सूर्य भानू खगपूष हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवित्रोर्क भास्करेभ्यो नमो नमः. सूर्यनमस्कार आम्ही केले पाहिजेत आणि त्याच्यासाठीचा हा आताचा काळ अत्यंत उत्तमाचा आहे. बरोबर आहे का?
ह्या थंडीच्या दिवसामध्ये घातलेले सूर्यनमस्कार बघा किती ऊर्जा प्रदान करतात, तुमच्या आमच्या देहामध्ये उष्णता टिकवून ठेवतात. समर्थ काय सांगतायत? सूर्य पहा म्हणजे काय? बाहेरचं सूर्य नव्हं, तर स्वतःच्या आत्मप्रकाशाचे जागरण करा. सूर्य नमस्कार म्हणजे साधकाचे कर्तृत्व, प्रामाणिकपणा आणि संतुलनाचे प्रतीक म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्य म्हणजे शुद्ध चित्त, स्थिर बुद्धी आणि जागृत जीवात्मा म्हणजे सूर्य. सूर्य जसा सर्वांना समान प्रकाश देतो, तसाच दासाने सुद्धा सर्वांना समान दृष्टिकोन ठेवून पाहिलं पाहिजे. हा समास आपल्याला काय सांगतो? सूर्य म्हणजे आत्मज्ञान, प्रकाश म्हणजे विवेक, त्या सूर्याची उष्णता म्हणजे प्रेरणा, त्या सूर्याचा उदय म्हणजे तुमच्या आमच्या उपासनेची सुरुवात, उपासनेचा उदय. त्या सूर्याची नित्य जी होणारा जो सूर्योदय आहे ना, ती सातत्य सांगणारी आहे, ती सततची प्रगती आहे आणि समत्व बुद्धीचा विकास आहे. सूर्य समान वागणूक देतो ना सगळ्यांना, समान प्रकाश देतो. ती समत्व बुद्धी म्हणजे सूर्य आहे. समर्थ काय सांगतात? सूर्याचं स्तवन म्हणजे बाहेरच्या सूर्याची आराधना नसून आत्मप्रकाशाचे जागरण करणे आणि त्या प्रकाशात जीवन साधना आणि सत्य अनुभवून घेणं. मग पहिली ओवी काय सांगितली समर्थांनी? धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष, मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. म्हणजे काय? धन्य धन्य हा सूर्यवंश. 2 वेळा धन्य सांगितलं आहे. हा सूर्यवंश कसा आहे? धन्य धन्य आहे. सगळ्या वंशामध्ये तो विशेष आहे. मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. सूर्याप्रमाणे तेजस्विता असलेला हा वंशाचा गौरव आहे. सूर्य जसा पृथ्वीवरती प्रकाश टाकतो आणि पृथ्वीला प्रकाशित करतो, तसा सत्पुरुष समाजाच्या जीवनामध्ये विवेकाचा प्रकाश फाकवतो, पसरवतो. बरोबर? सोमा अंगी आहे लांछन, पक्षा एका होय क्षीण, रवी किरण फाकता आपण कळाहीन होय. कसा आहे तो सोम? सोम म्हणजे चंद्र. त्या चंद्राला एक लांछन आहे, एक कलंक आहे. तो कधी कमी होतो, कधी जास्त होतो, पण सूर्य कधी क्षीण होत नाही. म्हणजे आपल्या अंतरीचं जे ज्ञान आहे, जे सत्य आहे, त्याचं तेज कधीही कमी होत नाही. ते क्षीण होत नाही, ते निस्तेज होत नाही. परिस्थिती बदलली तरी सत्य बदलत नाही. बरोबर आहे का? मग काय आहे? चंद्र वेगळा, सूर्य वेगळा. चंद्र शीतलता देतो, सूर्य उष्णता देतो, प्रखरता देतो, बळ देतो. हा सोम तसाच आहे. पण चंद्र तसा जरी असला तर सूर्य मात्र तसा नाही आहे. सूर्य अखंड आहे, तो कधीही निस्तेज होत नाही. मग परिस्थिती कशी येऊ द्या, सत्य काही बदलत नाही. बघा आता पुढे सांगितलं, या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे, जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्र असे. मग सूर्य हा श्रेष्ठच आहे, ज्याच्या प्रकाशाने सर्व जग दिसतं. म्हणून ज्याच्या प्रकाशामुळे सर्व प्राणीमात्रांना उजेड प्राप्त होतो, त्याची बरोबरी करू शकेल असा दुसरं कुणी आहे का? त्याच्या सम कोण आहे का? नाही आहे. सूर्य हा एकमेव अद्वितीय आहे. सूर्य म्हणजे ज्ञान. एकदा का ज्ञान मिळाले की सर्व वर्तन स्पष्ट होते. बघा, त्याच्या सारखा दुसरं कुणी होत नाही. एकमेव अद्वितीय, दुसरी साम्यता न घडे, त्याच्यासारखी साम्यता कुणाच्यामध्येच नाही आहे. बघा सूर्य कसा आहे? नाना धर्म नाना कर्मे, उत्तमे मध्यम अधमे, सुगमे दुर्गमे नित्य नेमे, सृष्टीमध्ये चालते. जगात वेगवेगळे लोक आहेत, ते वेगवेगळे मार्ग धारण करतात, पण त्यासाठी दिवस पाहिजे, प्रकाश पाहिजे. मग ते मार्ग कसले आहेत? कुणी उत्तमाचा मार्ग धरला आहे, कुणी मध्यम मार्ग धरला आहे, कुणी अधम मार्ग धरला आहे, कुणी सुगम मार्ग धरला आहे, कुणी दुर्गम मार्ग धरलेला आहे.
तसेच नाना धर्म नाना कर्म सूर्यामुळेच या सृष्टीमध्ये नित्यनेमाने चालू असतं. कुठलाही व्यवसाय असो, पूजा असो, काम दिवसातच सुलभ असते का रात्री असतं. सत्कर्म करण्यासाठी दिवस पाहिजेच हो. धार्मिक कार्य असू द्या, प्रापंचिक असू द्या, सूर्य पाहिजे. बरोबर. बघा आता पुढं काय सांगितलं. वेदशास्त्रे आणि पुराणे, यंत्रमंत्र नाना साधने, संध्या स्नान पूजा विधाने, सूर्यविन बापुडे. सूर्यप्रकाश नसला तर तप पूजन हे सगळं विस्कळीत होणार. बरोबर आहे का. कसं काय होणार. वेदशास्त्र पुराणे नाना मंत्र यंत्र नाना साधने, स्नान संध्या पूजा हे सगळं सूर्यावर अवलंबून आहे. सूर्यच नसेल तर हे काय करणार आहेत, हे चालणार आहेत का. सूर्यच नसता तर यज्ञात अग्नी दिसला असता का, यज्ञच झाला नसता. सूर्योदय किती महत्त्वाचा आहे, तिमिरातून तेजाकडे आणणार आहे. तेव्हाच हे सगळे वेद शास्त्र पुराण मंत्र यंत्र साधना स्नान संध्या पूजा हे सगळं पार पडणार आहे. अन्यथा हे काही करू शकत नाही, चालूच शकत नाही. नाना योग नाना मते, पाहो जाता असंख्याते, जाती आपुल्याला पंथे, सूर्योदय झालिया. सर्व मत पंथ सूर्याची प्रतीक्षा करत बसल्यात. जायचं आहे, पण कसं जायचं. नाना योग नाना मते किती आहेत, असंख्य आहेत. पण हे सगळे काय आहेत माहिती आहे का, वाट पाहत आहेत. कुणाची सूर्योदय झाल्यावरच ते सगळे कार्यान्वित होणार आहेत. म्हणजे काय, सत्य एकच आहे, अंतिम सत्य आहे ते. पण मार्ग अनेक आहेत है ना. नाना योग नाना मते, असंख्य मार्ग. सगळ्यांना आपल्या आपल्या पंथाने जायचं आहे. पंथ म्हणजे मार्ग. अनेक मार्ग कुठे येत आहेत, एकाच परमसत्याकडे येत आहेत. आकाशातम पतितो यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. सगळे मार्ग केशवाकडे जात आहेत, अंतिम सत्याकडेच जात आहेत. अनेक पंथ आहेत, अनेक मतं आहेत. बघा, प्रापंचिक अथवा परमार्थिक कार्य करणे कोणी एक, दिवसे वीण निरर्थक सार्थक नव्हे. दिवसाशिवाय केलेली कोणतीही कार्य पूजा कर्म पूर्णत्वाला जातच नाहीत. मग ते प्रापंचिक असू द्या परमार्थिक असू द्या, कुठल्याही प्रकारचं कार्य असेल तर ते दिवसाच करावं लागतं, तरच ते उत्तम प्रकारे सिद्धीस जातं. अन्यथा ते कसं आहे, निरर्थक आहे. बरोबर. काय करणार आहे, शेती करायची आहे, सूर्य पाहिजे ना, दिवस उगवलं पाहिजे ना. दिवस उगवला तर प्रकाश संश्लेषण होईल, सूर्यप्रकाश आला तर त्याच्यामध्ये त्या पिकाला बळ येईल, ते पीक जोमाने वाढेल. दिवस उगवला तर शाळेला जाणार, दिवस उगवला तर नोकरीला जाणार. काय हे प्रापंचिक आणि परमार्थिक कुठलंही कार्य असू द्या ते दिवसाच करावं. कारण अंधारात होणारे कसे आहेत कर्म, हे तमोगुणी आहेत. सूर्य आला तर सत्वगुण, प्रकाश, ज्ञान. बघा मग सूर्य कसा आहे, सूर्याचं अधिष्ठान. सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चले सूर्य विण. डोळे असले तरी प्रकाश नसेल तर आपण आंधळेच. बघा आता काय केलं पाहिजे. आमच्याकडे शिक्षण आहे, आमच्याकडे सूर्य आहे. नुसताच शिक्षण घेऊन बसला आहे, पण विवेकच नसेल तर निर्णय चुकणारच, आंधळाच झाला ना. ज्ञान आहे, डोळे आहेत, पण प्रकाश नाही आहे, मग काय आंधळाच की. अंधारात काय बघणार आहे. म्हणून सूर्याचे अधिष्ठान प्रत्येक प्राणी मात्राच्या डोळ्यात असते. जर डोळेच नसतील तर सर्व आंधळेच म्हणावे लागतील. सूर्याशिवाय काही चालत नाही. बघा, म्हणाल अंध कवित्वे करीती, तरीही ही सूर्याचीच गती. थंड झाली या आपुली मती, मग मतिप्रकाश कैचा. मग प्रत्येक तेजस्वी विचारामागे सूर्यप्रकाशच असतो.
तुम्ही एखादी वेळी असे म्हणू शकाल की अंध व्यक्तीसुद्धा कवित्व करू शकतो, पण हे सुद्धा सूर्यामुळेच घडतं. कारण आपली बुद्धी जर गारटली ना, गोठली ना, तर बुद्धीचा प्रकाश काय पडणार नाही. बरोबर आहे का? कवी रात्रभर लिहितो, जो न देखे रवी तो देखे कवी, असं म्हणून कवी लिहितोय. पण त्या कवीला प्रेरणा कोणाची आहे? त्याला विचार कोणाचा आलाय? तो जो विचार आलाय ना कविता लिहायचा, तो तेजस्वी विचारामागे सुद्धा सूर्यप्रकाशच आहे. त्याच्या अंतरीच्या अंतर्मनामध्ये तो प्रकाश आला, मग तो विचार आला, आणि मग ती कविता कागदावर आली. म्हणून तुम्ही काय म्हणता? म्हणाल अंध कवित्वे करती, तरी हेही सूर्याचीच गती. थंड झाली आपुली मती, मग मती प्रकाश कैचा. बघा आता सूर्य कसा आहे? उष्ण आहे. उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा. उष्णत्व नसता देहाचा, घात होय. सूर्याचे उष्णत्व देहाला जीवन देते. बघा माणूस मेला की थंड पडतो, त्यातलं ते उष्ण तत्व निघून जातं. तेव्हा आपण काय म्हणतो? गार पडलं, ते थंड पडलं, मेलं ते. मग सूर्याचा प्रकाश उष्ण आहे, चंद्राचा शीतल आहे, थंड आहे. मग तुमच्या आमच्या देहामध्ये एक ठराविक तापमान जे बाळगलं जातं आहे ते सूर्याकडून आहे. म्हणून तुमच्या आमचे देह टिकाव धरत आहेत, अन्यथा नाश पावले असते, गारठून गेलं असतं आपण. आता बघा ना, थंडीमध्ये जर सूर्य जरा उशिरा उगवतो तरीसुद्धा तुमची आमची शरीरं बघा कशी झालेली आहेत. आता थंडी चालू आहे, डिसेंबर महिना चालू आहे. या थंडीमध्ये सूर्य आहे म्हणून आपल्यामध्ये ते उष्णतत्व आहे तुमच्या आमच्या अंतरी. म्हणून तुमच्या आमच्या अंतरी काय आहे? जीवन आहे. नसतं तर हे गारठून गेलं असतं. बघा आता पुढे सांगितलंय, या कारणे सूर्यविन सहसा न चले कारण. श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा. आणि हे सगळं तर्कशुद्ध सत्यच आहे. सूर्याशिवाय कारण, परिणाम, उपयोग काहीच नाही. म्हणून सूर्याशिवाय सहसा कोणतंही कार्य होतच नाही. आणि तुम्ही श्रोते आहात. श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा. तुम्ही श्रोते विचक्षण आहात. तुम्हाला मंगलाचरणामध्ये बसून विचक्षण केलंय. तुम्हाला आता चतुर केलंय, विवेकी केलंय, विचारशील केलेलं आहे. आता तरी विचार करून पहा, शोधून पहा. बरोबर आहे का? मग हा सूर्य किती जुना आहे बघा. हरिहरांच्या अवतार मूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती. यापूर्वी होता गभस्ती, आताही आहे. सूर्य हा देवांचा परम आधार आहे. हरिहरांच्या अवतार मूर्तीला हरी झाला, हर झाला, त्यांचे अवतार झाले. मग आली शिव आणि शक्ती यांची युती झाली. अनंत व्यक्ती झाल्या, त्यांची उत्पत्ती झाली, त्यांचा संहार झाला. सूर्य तेव्हाही होता, आजही आहे. बरोबर आहे. बघा प्रभू श्रीकृष्ण यांनी काय सांगितलं अर्जुनाला, की बाबा तुला जे आज भगवद्गीता सांगतोय ना, जे वचनं मी आज तुला सांगतोय, हे तुझ्या आधी मी सूर्याला सांगितलेत. जेव्हा जयद्रथाला मारायचं होतं तेव्हा श्रीकृष्ण स्वारी स्वतः सांगतात, हा सूर्य हा जयद्रथ. म्हणजे तेव्हाही तो सूर्य होता, आजही आहे. अगदी हरी आणि हराचा. हरी म्हणजे कोण? विष्णू. हर म्हणजे कोण? महादेव. यांचे अवतार झाले. शिव आणि शक्तीचं काय झालं? युक्ती झाली. अनंत व्यक्ती जन्माला आल्या आणि गेल्या. त्या येण्यापूर्वीही सूर्य होता. तो तेव्हाही होता आणि आजही आहे. जितुके संसारासी आले, तितुके सूर्याखाले वर्तले. अंतिदेहे त्यागून गेले, प्रभाकर देखता. जितके जन्माला आले ते सूर्याच्या साक्षीने. जितके प्राणी या संसारात जन्मास आले ना आणि मेले, जे काही त्यांनी केलं हे सगळं सूर्याच्या अंडर केलं. बरोबर. हे सगळं सूर्य साक्षीदार आहे. तुम्ही कसे आलात, तुम्ही कसे वागलात आणि तुम्ही कसे गेलात हे सगळं तो पाहतो. देहसुद्धा जेव्हा ठेवला तेव्हा तो सूर्य पाहतच होता. जन्म, मृत्यू, संस्कार
हे सगळं तो पाहत आहे. दिनकाल म्हटलं जातं ना यासाठी. बघा, चंद्र एलीकडे झाला, क्षीरसागरी मधून काढिला, 14 रत्नामध्ये आला बंधू लक्ष्मीचा. मग हा जो चंद्र आहे अलीकडेच आहे. आपण बघितलं सूर्य किती जुना आहे, चंद्र मात्र जरा नवा आहे, अलीकडला आहे. मग कधी झाला तो चंद्र? क्षीरसागरामधून त्याला काढला. 14 रत्नांपैकी एक. लक्ष्मीचा बंधू म्हणजे कोण? चंद्र. चंद्र कसा आहे? थंड आहे, निवांत आहे तो. थंड चंद्रप्रकाशाने निसर्ग चालत नाही. बरोबर आहे का? बघा, सूर्याची नावं किती आहेत. मित्र, जगाचा मित्र. रवी, सूर्य, भानू, खग, पूष, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सवितृ, वर्क आणि भास्कर. ह्याच्यामध्ये काय आहे? पूषण हे नाव आहे बघा सूर्याला. ओम पूषणे नमः. सूर्यनमस्कार घालत असाल त्यांना माहिती आहे. आणि ज्यांना सूर्यनमस्कार आवडतात त्यांनी कमेंट करून सांगा. मग हे जे सूर्य आहे हा कसा आहे? सर्वांचा पालन पोषण करणारा आहे. म्हणून सूर्यनमस्कार घालताना 6व्या क्रमांकाचं नाव येतं ओम पूषणे नमः. पूषण म्हणजे जगाचा पालन पोषण करता. त्यासाठी पाहिजे प्रकाश. मग प्रकाश तर चंद्राकडे पण आहे, पण तो थंड आहे. थंड चंद्रप्रकाशाने निसर्ग चालत नाही, त्यासाठी सूर्याचाच प्रकाश लागतो. मग चंद्र अलीकडचा आहे, सूर्य जुना आहे, हे समर्थन नाही तर तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे. मग हा सूर्य कसा आहे बघा. विश्वचक्षु हा भास्कर, ऐसे जाणती लहान थोर, या कारणे दिवाकर, श्रेष्ठाहून श्रेष्ठ. सूर्य कसा आहे? श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ आहे. सूर्य कोण आहे? जगाचे डोळे आहेत, विश्वचक्षु आहे तो. भास्कर हा काय? जगाचा नेत्र, जगाचे डोळे. हे सर्व लोक जाणतात. तुम्हाला आम्हाला माहिती आहे, लहान थोरांना माहिती आहे. ऐसे जाणती लहान थोर, या कारणे दिवाकर, श्रेष्ठाहून श्रेष्ठ. म्हणून सूर्य हा श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. कॅमेरा आहे, लेन्स आहे, डोळे आहेत. ह्यासाठी काय लागतं? प्रकाश. नुसतं कॅमेरा, लेन्स आणि डोळे असून उपयोग नाही. लाईट कॅमेरा ॲक्शन म्हणते. काय म्हणते? लाईट कॅमेरा ॲक्शन. अरे लाईट कुठं आहे? कॅमेरा आहे, ॲक्शन करायला हिरो बी बसला आहे. लाईट कुठं आहे? तो विश्वचक्षु भास्कर आहे ना, त्याच्या डोळ्याने पाहायला लागतं. बघा, अपार नभक्रम करणे, अपार नभमार्ग क्रमणे, ऐसीची प्रती येणे जाणे, या लोकोपकारा करणे, आज्ञा समर्थांची. सूर्य कसा आहे? अविरत फिरतो आणि जग चालवतो. सूर्याच्या रथाला घोडे 7. ते 7 घोडे म्हणजे 7 वार. अखंड अविरत फिरत आहे तो आणि तो जग चालवतो. सूर्य रोज अपार अशा आकाश मार्गाने मार्गक्रमण करतो. रोजच्या रोज त्याचं येणं जाणं चालू आहे, नित्य नूतन आहे तो. तो काय माहिती आहे का? कारण त्याला आज्ञा समर्थांची आहे. तो येतोय, जातोय, मार्गक्रमण करतोय. हे सगळं का करतोय? त्याला आज्ञा दिली आहे लोकोपकारासाठी. लोकांवरती उपकार करण्याची समर्थांची आज्ञाच त्याला आहे. सुट्टी नाही त्याला. सुट्टी तुम्ही आम्ही घेतो. बैठकीला सुट्टी, कामाला सुट्टी, शाळेला सुट्टी, कॉलेजाला सुट्टी. सूर्याकडे तसली भानगड नाही. जो आज्ञेत आहे ना समर्थांच्या, तो अखंड आहे, तो नित्य आहे. सातत्य बघा किती महत्त्वाचं आहे. कधीसुद्धा चुकत नाही. दक्षिणायनमध्ये गेला दक्षिणायन, उत्तरायणमध्ये गेला उत्तरायण, तसाच तो चालणार, रोज येणार. अविरत, अविरत म्हटलं जातं त्याला. अपार म्हणले समर्थांनी. अपार नभमार्ग क्रमणे, ऐसेची प्रत्ययही येणे जाणे, या लोकोपकारा कारणे आज्ञा समर्थांची. जो आज्ञेत राहतो त्यांनी असं वागावं. सुट्टी घ्यायची नाही. दिवस नसता अंधकार, सर्वासी न कळे सारासार, दिवसे वीण तस्कर, का दिवा भीत पक्षी. मग काय झालं? दिवसच नसता तर चोर निर्भय झाले असते. चोरांना भीतीच काय? दिवसच उगवला नसता तर सर्वत्र अज्ञान अंधकारच पसरला असता. मग लोकांना सारासार काय कळणार?
जर दिवसच नसता तर चोरांना आणि घोबडांना बरं वाटलं असतं. बरोबर आहे का? दिवसा कसा आहे? न्याय आहे, रात्री अन्याय आहे. कुकर्म कधी करतात हो? चोऱ्या माऱ्या कधी होतात? रात्रीच्या होतात. मग दिवसच नसता तर ह्या चोऱ्यांनी सगळं चोरून नेलं असतं. भीतीच नसती. बघा, दिवस उगवायला लागले की चोर जिकडे तिकडे पसार होतात. बरोबर आहे का? त्यासाठी दिवस उगवणं गरजेचं आहे. तो अंधकार जाणं गरजेचं आहे. म्हणून सांगितलं आहे, तिमिरातून तेजाकडे. बघा पुढं काय? सूर्यापुढे आणिक दुसरे, कोण आणावे सामोरे, तेजोरासी निर्धारे, उपमे रहित. सूर्यासारखा तेजस्वी कुणी आहे का? नाही. सूर्यापुढे त्याची बरोबर करील असा दुसरा कोणी आहे का? नाही. सूर्यच खरोखर तेजोराशीच आहे. त्याच्याकडेच ती तेजाची रास आहे. त्यामुळे त्याला उपमा काय देणार? नाही देऊ शकत. बघा, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. सांगितलं ना आपल्या याच्यामध्ये, पसायदानामध्ये सांगितलं आहे, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आहे का सूर्यासारखा कोणी? बघा आता पुढं, ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होय रघुनाथांचा, अगाध महिमा मानवी वाचा, काय म्हणून वर्णावी. मग सूर्य हा सर्वांच्या पूर्वीचा आहे. असा हा सूर्य सगळ्यांचाच आहे, सकळांचा. आणि तो कोण आहे? तो पूर्वज आहे रघुनाथांचा. त्याची महिमा एवढी अगाध आहे की मानवी वाचेने त्याचं वर्णन काय म्हणून करावं. प्रत्येक जीवसृष्टी या सूर्याच्या उष्णतेतून, सूर्याच्या ऊर्जेतून निर्माण झाली आहे. याचं किती वर्णन करायचं? मानवी महिमा, मानवी वाचा काय करणार आहे? आधी अगाध अशा महिमेला कसं वर्णन करेल? रघुनाथ वंश पूर्वापार, एकाहून एक थोर, मज मतिमंदासा हा विचार काय कळे. या प्रभू श्रीरामांच्या वंशात म्हणजे सूर्यवंशातून खूप मोठे मोठे एकाहून एक थोर पुरुष होऊन गेले. आणि समर्थ म्हणतात की मित्र मतिमंद आहे, त्यांची थोरवी मला कशी कळेल. यांचा वंशज इतका श्रेष्ठ आहे. आल्या आल्या समर्थांनी सांगितलं होतं, धन्य धन्य हा सूर्यवंश सकळांमध्ये श्रेष्ठ. या श्रेष्ठ वंशाचे दर्शन त्यांच्या श्रेष्ठ कार्यातून होते. असा आहे तो सूर्य जो आहे ना, तो पूर्वज आहे रघुनाथांचा. रघुनाथ हे सूर्यवंशी आहेत. बरोबर? आता बघा आपण सांगितले, रघुनाथाचा समुदाव, ते गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व, वाघ दुर्बळ मी. हा वंश किती महान आहे त्याचं वर्णन मानवी वाचेला करता येत नाही. समर्थ स्वतःला मतिमंद म्हणून घेतात. हा वंश किती महान आहे हे सांगणं कठीण आहे. ज्या ठिकाणी रघुनाथाच्या भक्ताचा समुदाय आहे ना, तिथेच माझे अंतरंग गुंतलेले आहेत. म्हणून त्यांचे महत्त्व मला मूर्ख दुर्बलाला कसे वर्णन करता येईल? ते आध्यात्मिक शब्दात बसत नाही. इतकं मोठं आहे त्यांचा अगाध महिमा, त्यांचं वर्णन काही मी करू शकत नाही. सकळ दोषांचा परिहार, करिता सूर्याचा नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर, सूर्यदर्शन घेता. सूर्यनमस्काराने दोष नष्ट होतात. बरोबर आहे का? आदित्यस्य नमस्काराय ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं उपजायते, अकाल मृत्युहरणं सर्व व्याधी विनाशनं, सूर्यपादोदक तीर्थ जठरे धार्याम्यहं, द्वादश नमस्कारं करिष्ये. मित्र, रवी, सूर्य, भानु, खग, पुष, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सवितृवर्क, भास्करेभ्यो नमो नमः असं म्हणून सूर्याला नमस्कार केल्याने निरंतर स्फूर्ती वाढते, सर्व दोषांचा नाश होतो. सांगितलं ना आपण काय? आदित्यस्य नमस्काराय, या आदित्याला, या सूर्याला नमस्कार केल्याने, आदित्यस्य नमस्काराय ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु,
जन्माजन्मांचं सहस्त्र जन्मांचं दारिद्र्य नाशपाव जन्मांतर सहस्त्रेषु दारिद्र्यन्नोपजायते अकाल मृत्यू हरणम. अकाली येणाऱ्या मृत्यूचं हरण होतं. सर्व व्याधी विनाशनम. सर्व व्याधींचा विनाश होतो. असा हा सूर्यनमस्कार आम्ही निरंतर केला पाहिजे. सूर्याचं दर्शन रोज घेतल्याने स्फूर्ती वाढते, दोष नष्ट होतात. बघा, इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपणानाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.